नमस्कार. मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन करंजी. आता ग्रीन करंजी हे नाव मी ह्याला का ठेवलं, तर बऱ्याच प्रकारच्या पालेभाज्या वापरून आपण ही करंजी करणार आहोत. हिरवी असते दिसायला, त्यामुळे मी ह्याला ग्रीन करंजी असं नाव ठेवलंय. आणि बऱ्याचदा पालेभाजी म्हटलं की आपल्याला ती खायला आवडत नाही, किंवा लहान मुलं काय मोठ्या माणसांना सुद्धा ती नाही आवडत खायला. मला स्वतःला पर्सनली पालेभाज्या खायला कमी आवडतात, पण असं काहीतरी चटपटीत केलं की आपण पटकन त्या संपवतो किंवा पटकन आपल्याकडनं खाल्लं जातं. तर त्याचसाठी आजची ही रेसिपी आहे. नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. चला करायची सुरुवात. सगळ्यात पहिले आपण करंजी करण्यासाठी करंजीचं जे पीठ आहे ते मळून घेऊया. तर त्याच्यासाठी इथे मी मैदा घेतलाय. साधारण 1.5 वाटी मैदा आहे हा. तर हा मी ह्या बोलमध्ये काढून घेतो. आता मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलाय, तो आपण घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता इथे मी पळीमध्ये तेल गरम करून घेतलंय. 3 ते 4 मोठे चमचे तेल आहे, ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. कडकडीत गरम केलंय. आता गरम तेल घातल्यामुळे सगळ्यात पहिले चमच्याने मिक्स करून घेऊया. आता ह्या पिठामध्ये मी थोडी थोडी पालकाची प्युरी घालणार आहे. साधारण एक 7 ते 8 पालकाची पानं मी ब्लांच करून घेतलीत, म्हणजे उकळत्या पाण्यात एक 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलीत आणि त्याची पेस्ट केली आहे. ही पेस्ट आपल्याला ह्यामध्ये वापरायची आहे, म्हणजे ह्या पिठाला छान हिरवा रंग येईल. पाणी वापरणार नाही आहे मी, आधी ही पेस्ट वापरणार आहे आणि जर लागलं तरच आपण हे मळायला पाणी वापरणार आहोत. साधारण 1 वाटीभर पेस्ट आहे, ती मी ह्यामध्ये घालतो. आता ह्याला छान मळून घेऊया. इथे मी हे छान पीठ मळून घेतलंय. जरा घट्टसरच ठेवलंय. करंजीचं पीठ कायम घट्ट ठेवायचं. जरा रवा आहे त्यामुळे रवा पाणी शोषून घेईल. मला ह्याला पाणी घालावं लागलं नाही आहे. जी आपण पालकची पेस्ट यामध्ये घातली त्यातच हे छान भिजलं गेलं आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटली, हे खूप सुकं होतं असं वाटलं, तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. आता हा गोळा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत. जोवर हा रेस्ट होतोय तोवर आपण ह्याचं जे स्टफिंग आहे ते करून घेऊया. आता आपण ह्याचं जे स्टफिंग आहे ते बनवून घेणार आहोत. कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये अगदी 1-2 ते 3 चमचे तेल घालणार आहे. खूप जास्त तेल ह्याला घालायची गरज नाही. छोटे 2 ते 3 चमचे मी तेल घातलं आहे इथे. आपलं तेल आता इथे तापलं आहे. आता मी इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो घालूया. आणि 1-2 मिनटं आपण ह्याला परतून घेऊया. आपला कांदा इथे आता हलकासा गुलाबी रंगावरती आलाय. आता मी 1 वाटी मटार घेतले तिथे, ते आपण घालूया. थोडेसे परतून घेऊया हे पण. आता इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, तर ती घालूया. साधारण 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे. थोडीशी परतून घेऊया. इथे मी 1-2 मिनटं ही आलं लसूण पेस्ट परतून घेतली आहे. आता इथे मी बटाटा घेतला आहे. हा बटाटा शिजवून साल काढून घेतलं आहे आणि बारीक बारीक तुकडे करून घेतलेत ह्याचे. हा मी यामध्ये घालणार आहे. आपण साधारण 2 छोट्या आकाराचे बटाटे घेतलेत, ते यामध्ये घालूया. बटाटा इथे परतून झाला आहे. आता जे बेसिक मसाले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत. सगळ्यात आधी मी इथे घेतले धने पावडर, साधारण 1 चमचाभर. त्यानंतर जिरा पावडर घेतली आहे, ती 1 चमचाभर घालूया. गरम मसाला घेतला आहे 1 चमचाभर, तो घालूया. सोबतच हळद अर्धा चमचा. लाल तिखट घेतलंय मी इथे 1 चमचा भरून, ते घालूया. आणि चवीपुरतं मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे ह्यामध्ये. एकदा छान मिक्स करून घेऊया. आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे, त्या म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या मी यामध्ये पहिले घातल्या नाही, कारण पालेभाज्यांना पाणी सुटतं आणि जर पाणी सुटलं तर ह्याचे सारण आहे ते आपल्याला करंजीत भरता येणार नाही. त्यामुळे हे सगळं मिश्रण परतून झालं की मग आपल्याला ह्यामध्ये पालेभाज्या घालायच्या आहेत.
आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पालेभाज्या घालू शकता. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी घेतल्यात. त्यामध्ये इथे मी लाल माठ घेतलाय, तो आपण घालूया ह्यामध्ये. ह्या पालेभाज्या आहेत त्यामुळे त्या आकरसतात. सोबतच इथे हिरवा माठ घेतलाय, मेथी घेतली आहे, पालक घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी. आता हे छान मिक्स करून घेऊया. ह्या पालेभाज्या आहेत ह्या पाणी सोडतील स्वतःचं, त्यामुळे वेगळं पाणी ह्याच्यात घालायची गरज नाही. याचसाठी सगळ्यात शेवटी आपण पालेभाज्या ह्यामध्ये घातल्यात. थोडीशी ह्याला वाफ आली, ह्याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आपल्याला, असंच ह्याला परतायचं आहे. जराशी वाफ आली, ह्याचा जो आकार आहे तो आकरसला की मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचं सगळं घालूया. सगळं घालून झालं आहे. आता फक्त आपल्याला खोबरं घालायचं आहे ह्यामध्ये. ते फक्त आपण भाज्या शिजल्या की मग घालणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, मगाशी खूप जास्त दिसत होत्या. जसं जसं हे गरम होईल तशा तशा त्या भाज्या आकरसत जातील. तुम्ही इथे बघू शकता आपलं जे स्टफिंग आहे त्याला छान वाफ आली. आता पालेभाज्या स्वतःच्याच पाण्यामध्ये छान आता आकरसल्या गेल्यात. आता ह्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. छोटी वाटी भरून खोबरं घेतलंय, ते आपण घालूया. मिक्स झालं की गॅस बंद करून टाकणार आहोत आपण. आता मी याचा गॅस बंद केलाय. हे जे स्टफिंग आपण तयार करून घेतलंय हे आपल्याला गार करून घ्यायचंय. हे आपण गार करूया आणि मग ह्याच्या करंज्या तयार करून घेऊया. आपण हे जे करंजीचं पीठ भिजवलं होतं त्याचा आता छान मस्त घट्ट गोळा झालाय, छान मुरलंय हे. एक 5 मिनटं आपण ह्याला आता असंच मळून घेणार आहोत आणि मग पुरीसारखे आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत. हे पीठ मी इथे छान मळून घेतलंय. आता ह्याचे आपण पुरीला करतो तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मग आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याच्या करंज्या भरता येतील. मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेतो. गोळे करत असताना जर तुम्हाला हे पीठ खूप घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही ह्याला सैल करू शकता. खूप जास्त सैल करायचं नाही आहे, थोडंसं घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. म्हणजे ह्या ज्या करंज्या आहेत ह्या आपल्या छान कुरकुरीत क्रिस्पी होतील. आपलं जे पालेभाज्यांचं स्टफिंग आहे ते आता इथे तयार झालं आहे, गार झालं आहे. आपलं पीठ हे इथे मळून त्याच्या लाट्या करून झाल्यात. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया आणि करंज्या करूया. इथे आपण जे पीठ करून ठेवल्यात, गोळ्या करून ठेवल्यात, त्यातली एक गोळी घेणार आहे आणि ह्याची मी आता पुरी लाटून घेतो. पातळसर पुरी लाटायची आपल्याला ह्याची. अशाच एक 3-4 पुऱ्या आपण लाटून घेऊया. आता इथे मी 2 पुऱ्या घेतल्यात. ह्यामध्ये हे जे सारण आहे ते आपण एक चमचाभर घालूया. हे सारण आहे ते मी इथे भरून घेतलंय. आता ह्याची करंजी करणार आहोत आपण. पलटून घ्यायचं. ह्याच्या ज्या बाजू आहेत त्या चांगल्या आपण दाबून घेणार आहोत. छान प्रेस करून घेऊया म्हणजे हे फुटणार नाही. आता मी इथे कातणं घेतलंय. ह्या कातण्याने ह्याला कातून घेऊया. खूप जास्त ह्याला कातायचं नाही, नाहीतर आपली करंजी फाटू शकते. अशाच आपण सगळ्या करंज्या तयार करून घेऊया. करंज्या करत असताना एक मोदक करावा असं म्हणतात, त्यामुळे एक छोटासा मोदक पण करणार आहे. इथे मी पुरी लाटून घेतली आहे. आता ह्याचा मोदक करूया आपण. स्टफिंग घेतलं आहे भरून आणि जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणेच
इथे मी सगळ्या करंज्या आणि मोदक तयार करून घेतलाय. आता एकीकडे तेल ठेवलंय तापायला. मीडियम हीटवरती आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे ह्याला. आपलं तेल इथे तापलंय. आता मी ही करंजी तेलामध्ये सोडणार आहे. आता ह्या मीडियम फ्लेमवरती छान खस्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मीडियम ठेवायची फ्लेम. तुम्ही इथे बघू शकता ह्याला छान गोल्डन कलर आला. आता कुरकुरीत झाल्यात, छान खस्ता झाल्यात. आपण ह्या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान टम्म फुगल्या आहेत आपल्या ज्या करंज्या आहेत त्या. मी या ताटलीमध्ये काढून घेतो. तुम्ही इथे बघू शकता आपली एकूण एक करंजी कशी छान टम्म फुगतीये आणि छान कुरकुरीत होत आहेत. ह्याही आपल्या करंज्या इथे तयार झाल्या आहेत. आपण काढून घेऊया त्या. मंडई आपली पालेभाज्यांची करंजी इथे तयार आहे. छान कुरकुरीत झाल्यात, खस्ता झाल्यात. तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.